हा सरकारचा आधीचा लूक आहे. मला जास्त मजा सरकार करायला येते. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. लपंडाव मालिकेच्या सेटवर आज आपण आलो आहोत आणि निमित्त खूप खास आहे कारण 300 एपिसोडचं सेलिब्रेशन नुकतंच पार पडलेलं आहे आणि माझ्यासोबत आहे रुपाली. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू. आणि एकदम हॉट दिसते. कारण आजचा हा लुकही एकदम भारी आहे हो. आणि 300 एपिसोडचं पण सेलिब्रेशन झालेलं आहे. काय सांगशील एकंदरीत आत्ता पहिला एपिसोड ते आत्तापर्यंत बरेच चॅलेंजेस तू पार केलेले आहेस, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ही एकच मालिका अशी माझ्या वाट्याला आली आहे जिथे मला दिवसाला 4 आणि 5 लुक्स करता येतात. म्हणजे साडी फक्त कपडे चेंज करणं वेगळं, पण दिवसाला 5 लूक असतात. आजसुद्धा हा दुसरा लूक आहे. अजून 2 लूक बाकी आहेत. त्याच्यामुळे खूप धमाल येते कारण प्रत्येकाचा गाभा वेगळा आहे, प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी आहे. ते दोन्ही कॅरेक्टर्स वेगळे आहेत. तेजस्विनी आणि सरकार हे दोन्ही कॅरेक्टर्स वेगळे असल्यामुळे एकाच दिवशी जेव्हा मला तो प्रवास करायचा असतो तेव्हा मला क्रिएटिव्हली खूप मजा येते. रात्री शांत झोप लागते, त्यामुळे खूप छान वाटतं. या लुकची खासियत मला खूप वेगळी वाटते कारण आहे ना, म्हणजे प्रत्येक ज्वेलरी असू दे, काही ऑर्नामेंट्स पिअर्सिंग असू दे किंवा हेअरस्टायलिंग असू दे, फार वेगळं ह्याच्यात पाहायला मिळतं. सो रुपालीसाठी पण हा नवीन एक वेगळा म्हणतो ना आपण, एक एक्सपेरिमेंट असू शकतो या लुकसाठीचा. हो, सरकारचा आधीचा लूक आहे. त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला होता काहीतरी फंकी ठेवूया, की ती कशी दिसेल, वेगळी कशी दिसेल. म्हणजे तिचं ग्रूमिंग झाल्यानंतर ती सरकार म्हणून जेव्हा सगळ्यांसमोर येते, तेव्हा ती कशी असेल आणि त्याच्या आधी ती कशी असेल. सो त्याच्यामुळे मग असे थोडेसे मेसी थोडे फ्रिंजेस ठेवले, त्याच्यानंतर खूप सारे असे ब्रेसलेट्स ठेवलेत, अंगठ्या अशा वेगवेगळ्या अशा. त्याच्यानंतर ब्ल्यू लेन्सेस आहेत जे मनस्विनीचे ओरिजिनली आपण दाखवलेले आहेत. तर ते ब्ल्यू लेन्सेस आहेत आणि ती सतत च्युइंगम खाताना आपण दाखवली. त्याच्यानंतर हे नोज पिअर्सिंग काहीतरी वेगळं असावं हे एलिमेंट, तर त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. हम्म, हम्म. मग नंतर ती जेव्हा ग्रूम होऊन ती जेव्हा सरकार म्हणून जेव्हा येते, तेव्हा तिचा लूक कसा असेल, मग तो ट्रान्सफॉर्मेशन दिसताना छान दिसतं हम्म. असं. क्रिएटिव्हली आणि डिरेक्टर यांच्या सगळ्यांचं एकमत होऊन मग ही अशी वाव. मनस्विनी तयार झाली. येस, पण माझ्या मते या हेअरस्टायलिंगमध्ये पण आहे पाठी बरेच, म्हणजे आपल्याला असं पुढून वाटतं की हो, पाठी हो. प्रॉपर आहे, पण नाही, नाही, त्याचा एक नाही, छान नाही. बो आहे. हो, छान एक असा बो ठेवलाय. हा. तर तो बाकी सरकारचं असं बघशील तर सरकारचं असं एक्सेसरीज आपण ठेवलेले नाहीयेत. हा. तिचं असं एलिगंट आणि स्लिक लूक दिलेला आहे आपण तिला. म्हणजे जे एलिट क्लास असतील, सोबो वगैरे तशा पद्धतीचा एक तिचा लूक ठेवलाय. सो ती हे सगळं काहीच आपण दाखवलं नाहीये तिच्या लूकमध्ये. म्हणून मनस्विनी जेव्हा आधीची आपण दाखवतो, खूप वर्षांपूर्वीची, 13 वर्ष किंवा 20 वर्षापूर्वीची, तर ती तेव्हा ही अशी होती. हम्म. ती ही अशी नव्हती. हा. त्याच्यामुळे मग हा लूक वेगळा वाटतो. हम्म. जेव्हा आपण सरकार आणि हिला जेव्हा बघतो तेव्हा. पण पिअर्सिंगची आत्ता गोष्ट बघितली तर रुपालीला किती यूज टू झालं पिअर्सिंग, आणि प्रत्येक लुकच्या वेळेला काढावं लागतं किंवा नाही, प्रत्येकला म्हणजे काहीतरी चेंज कसं करावं नाक लागतं? टोचलेलं असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे ह्याला तरी. हे तर क्लिप ऑनवाला आहे, हम्म. त्याच्यामुळे ह्याचाही काही प्रॉब्लेम, तो असं निघतं लगेच. हम्म. तसं काही वाटत नाही. जोपर्यंत एंड ऑफ द डे त्या लूकला जस्टिफाय झालं पाहिजे, ते लूक तसं दिसलं पाहिजे. त्याच्यामुळे मग जे काही करता येतं ते पॉसिबल असेल ते. येस, पण 300 एपिसोड नंतर रुपालीला कुठल्या लुकमध्ये जास्त मजा येते किंवा कुठलं जास्त चॅलेंजिंग वाटतंय तुला? अ, मला जास्त मजा सरकार करायला येते. आणि आता जे काही सरकार आणि तेजस्विनी ह्याच्यामध्ये जे काही चाललेलं आहे, जेव्हा तेजस्विनी बनून जेव्हा सरकार घरात येते, तेव्हा ते करायला मजा आली, की सगळ्यांसमोर तेजस्विनी म्हणून वावरत होती, बोलताना सुद्धा तिच्या पद्धतीने बोलत होते. सो ते करायला मजा येते. मी जसं म्हटलं तुला, दिवसाला 4 रोल्स करायचे आणि कधी-कधी तर आम्ही 5ही केलेत इनिशियली. त्यामुळे ते करताना धमाल येते अगं, मजा येते. पण आजचं निमित्त खास आहे कारण 300 एपिसोड सेलिब्रेशन तुम्ही पार पाडलत आणि एकंदरीत तुला पर्सनली रुपाली म्हणून, अर्थात एक अभिनेत्री म्हणून, काय वेगळं यात नवीन शिकायला मिळालं? अर्थात कारण वेगवेगळे लूक आहेत, प्रत्येक वेळेला आम्ही बघितले डिफिकल्ट काही सीन आम्ही तुला करताना बघितले, त्यासाठी एक वेगळी मेहनत आहे. तुला रुपाली म्हणून या सगळ्यातनं काय शिकायला मिळालं नवीन? अभिनेत्री म्हणून खरंच खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं. कारण सरकार जसं आपण बघतो तिला, ज्या पद्धतीची ती आहे, तशी तेजस्विनी नाही आहे. तेजस्विनी अगदीच गर्ल नेक्स्ट डोअर काइंड ऑफ आहे, वाईफ मटेरियल आहे. ती घराला आणि कुटुंबाला सांभाळून घेणारी, एकत्र बांधून ठेवणारी आहे, काळजी घेणारी आहे, प्रेम करणारी आहे. सरकार अजिबात तशी नाही आहे. त्यामुळे जेव्हा एकच माणूस जेव्हा त्या 2 भूमिका करत असतं, तेव्हा सरकारमधनं स्विच ऑफ होऊन
म्हणजे नुसतं तिचा आवाज नाही किंवा तिची बोलण्याची पद्धत नाही, तर तिची चालण्याची सुद्धा पद्धत म्हणजे एक 20 वर्ष तिला डांबून ठेवल्यानंतर ती कशी उभी राहील, कशी चालेल, अचानक सूर्यप्रकाश आल्यानंतर ती कशी रिॲक्ट करेल, माणसं दिसल्यानंतर ती कशी रिॲक्ट करेल. सो या सगळ्या गोष्टी बारीक, 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 बारीक गोष्टी होत्या. सो ते बिटवीन दी लाईन्स खेळायला मजा येते आणि मला मला असं वाटतं की लेखकांनी आणि क्रिएटिव्हने, चॅनलने ह्यांनी सगळ्यांनी ना माझ्यासमोर अशी एक संविधा ठेवली आहे जिथे मला खूप बिटवीन दी लाईन्स खेळता येतात. त्यामुळे मजा येते कलाकार म्हणून. पण आधीचे जेवढ्या काही भूमिका आहेत रुपालीच्या, त्या प्रत्येक भूमिकेचे ना एक शेड लोकांना आवडत गेली आहे. मग ती तुझी कॉस्ट्युम वाईज असू दे, तुझ्या कॅरेक्टरमधली असू दे किंवा लुक वाईज कुठलीही असू दे. आत्ताचा हा जो लुक आहे याच्यात प्रत्येकजण काही ना काहीतरी घेत असतं. मागच्या वेळेला तुझी हेअरस्टाईल खूप जास्त फेमस झालेल्या, साडी तुझी नेसण्याची एक पद्धत ती खूप फेमस झालेली. सो आत्ता या हेअरस्टाईलिंगबद्दल मला सांगशील? कारण काही जण विग लावतात, काही जण ती स्टाईलच कॅरी करतात. तुझं काय? मामे तुझं स्वतः केलेले हे आहेस. हे ओरिजिनल माझेच केस आहेत. पण ऑफकोर्स सरकारचा जेव्हा लूक करतो तेव्हा विग असतो. कारण रोज ते टॉंग आणि रोज ते स्ट्रेटनिंग करणं पॉसिबल होत नाही. सो ते करत असताना विग लागतोच. तेजस्विनीसाठी विग लागतो कारण पूर्ण केस ब्लॅक आहेत. त्यामुळे हे हायलाईट्स आहेत ते मला पूर्ण ब्लॅक करावे लागतात. सो तो एक आहेच आहे मुद्दा. जसं तू म्हणाली स्टायलिंगच्या बाबतीत तर डेफिनेटली वैशाली देशमुखने खूप मेहनत घेतली आहे. मग सरकारचा लूक, ब्लाउजेस, साड्या, कलर पॅलेट ह्या सगळ्यासाठी. सो मला असं वाटतं की तो एक खूप मोठा भाग प्ले करतो माझ्यासाठी की ती ज्या पद्धतीने उभी राहते समोर. कॉन्फिडन्स तुमच्या कॉस्ट्युमने सुद्धा येतो. त्याच्यामुळे सरकार डे वनपासनं जी उभी राहिली, ज्या कॉन्फिडेंटली दिसली, ते मला वाटतं त्याचा अर्धा भाग तिने माझ्यासाठी सोपा केला होता की तिने त्या पद्धतीचे कॉस्ट्युम्स दिले. ऑफकोर्स लोकं त्याचं DM करून ठेवतात मला ब्लाउजेसचे पॅटर्न वगैरे आणि ते मला म्हणतात की आम्ही हे माझ्या लग्नात माझ्या टेलरला सांगितलं होतं, हा असा ब्लाऊज शिव वगैरे. ज्वेलरी म्हण किंवा काय. सो आय एम व्हेरी हॅपी की संजनाची एक वेगळी क्रेज होती, एक वेगळं फॅन बेस होता की जो तिच्या स्टायलिंगचा आणि कॉस्ट्युमचा एक फॅन होता. तसं सरकारसाठीचं पण आहे. त्यामुळे छान वाटतं. वा, नक्कीच. आणि आत्ताही खूप छान सीन शूट केला आहे. सो जाता जाता आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हिंट देशील? मस्त एक सीन शूट झाला आता. हो, मस्त एक सीन शूट झालेला आहे. तो मी आत्ता रिव्हील करणार नाही कारण तो खरंच आत्ता रिव्हील केला तर त्याची क्युरिओसिटी निघून जाईल. बघत राहा लपंडाव कारण खूप टर्न अँड ट्विस्ट आहे. आत्ता जो हा लूक आहे तो का केलाय मी आणि कोणासोबत सीन चालू आहे ह्याची थोडीशी तुम्हाला कल्पना येईलच कारण मला माहिती आहे तुम्ही बघताय. पण चुकवू नका भाग खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे आणि कोणता एक्का सरकारने फेकलाय तेही बघायला मजा येणार आहे तुम्हाला. सो बघत राहा सोमवार ते शनिवार दुपारी 2 वाजता लपंडाव फक्त स्टार प्रवाहावर. थँक्यू. थँक्यू सो मच.